आता एक मोठी बातमी आहे। महादेव जानकर हे सरकारवर नाराज आहेत। धनगर समाजाच्या बैठकीला निमंत्रण न दिल्याने महादेव जानकर हे नाराज असल्याची माहिती आता समोर आली। नागपुरात काल धनगर समाजाची बैठक झाली। महादेव जानकर राज्य सरकारवर नाराज असल्याची माहिती आहे। नागपुरात शुक्रवारी झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीचं निमंत्रण न दिल्याने जानकर हे सरकारवर नाराज असल्याचं समजते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती। मात्र या बैठकीला आमंत्रित न केल्याने धनगर समाजाचे नेते, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आता नाराजी व्यक्त केली। धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अशी ओळख असलेले महादेव जानकर हे आता या बैठकीला त्यांना निमंत्रण न दिल्याने नाराज असल्याची चर्चा आहे। नागपुरात काल धनगर समाजाची महत्त्वाची बैठक झाली। मात्र त्या बैठकीला महादेव जानकर यांना निमंत्रण दिलं गेलं नाही। त्यामुळे महादेव जानकर हे आता सरकारवर नाराज आहेत। धनगर समाजाच्या बैठकीला निमंत्रण न दिल्याने महादेव जानकर हे नाराज आहेत। धनगर समाजाचे वरिष्ठ नेते अशा प्रकारची ओळख आहे महादेव जानकर यांची। मात्र धनगर समाजाच्याच बैठकीला, नागपूरमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। मात्र या बैठकीला महादेव जानकर यांना निमंत्रण न दिल्याने आता महादेव जानकर हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। महादेव जानकर यांनी आता थेट याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे। सरकारवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली। नागपूरमध्ये काल धनगर समाजाची महत्त्वाची बैठक झाली। ती बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला उपस्थित होते। मात्र त्या बैठकीला धनगर समाजाचे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना मात्र निमंत्रण दिलं गेलं नाही आणि निमंत्रण न दिल्याने आता महादेव जानकर यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतः जोडलेले आहेत। जानकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर काल नागपूरमध्ये धनगर समाजाची एक महत्त्वाची बैठक झाली। मात्र त्या बैठकीला आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नाही, त्यामुळे आपण नाराज आहात अशा प्रकारची माहिती मिळते। याबाबत नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे? एक लक्षात ठेवा, प्रथमतः मी राष्ट्रीय समाजाचा नेता आहे, आपल्याला नम्र विनंती करतो। राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व समाजाचा पक्ष आहे। आजपर्यंत माझे 4 आमदार निवडून आले, त्यात सर्व समाजाचे आमदार होते। त्यामुळं धनगर समाजाचा मी एक घटक आहे, धनगर समाजातला एक कार्यकर्ता आहे, परंतु सर्व समाजाचा मी नेता आहे। धनगर समाजाचा एकट्याचाच नेता असू शकत नाही। म्हणून मी आपल्याला नम्रपणे सांगतो की मला राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे साहेबांनी तोंडी सांगितलं होतं की आपण हजर राहावं, पण मला ऑथेंटिक पेपर ज्या होत्या त्यात मला मागणी मिळाली नाही, त्यामुळे मी ती मीटिंग अटेंड करू शकलो नाही। नक्की जानकरजी, मात्र आपण यावरती नाराज आहात का? नाराजीचा काय प्रश्न आहे? त्यांना मला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा करायचा आहे, सर्व समाजाचं हित बघायचं आहे, त्यात धनगरांचं हित पाहायचं आहे। त्यामुळे जर त्यांनी बोलवलं नसेल राज्य सरकारनं तर त्याच्याबद्दल असायची काय गरज आहे? आपली ताकद वाढल्यानंतर ते आपल्याला सारेच बोलवतील, याची काळजी घेऊ आपण पुढे। नक्कीच जानकरजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।